नमस्कार. गणेश आख्यानाच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काल पहिल्या भागामध्ये आपण गणपतीला हत्तीचं शिर का लागलं याच्या काही कथा पाहिल्या. या कथा ऐकताना कधी कधी गंमत वाटते, कधी कधी आश्चर्य वाटतं. काही जणांना तर त्या कथा थोड्याशा चित्रविचित्र, विक्षिप्त अशाही वाटतात. पण मुळात पुराण कथा वाचत असताना, त्या वाचण्यापूर्वी किंवा वाचत असताना पुराणाची भाषा किंवा पुराणाची शैली नेमकी काय आहे ते समजून घेणं गरजेचं असतं. सामान्यपणे माणसाला अद्भुत सांगायला आवडतं आणि अद्भुत ऐकायला सुद्धा आवडतं. म्हणजे आपल्याकडच्या परीकथा किंवा अगदी आत्ताचं उदाहरण द्यायचं तर हॅरी पॉटर अशा ज्या काही गोष्टी असतात त्या अद्भुतरम्य कथा असतात, त्या ऐकायला लोकांना खूप आवडतात. पुराणं ही सुद्धा अद्भुतरम्य अशीच असतात. फक्त या ज्या परीकथा किंवा इतर अद्भुतरम्य कथा आणि पुराणं यांच्यामध्ये एक महत्त्वाचा भेद आहे. तो भेद म्हणजे पुराणकथा या काहीतरी गूढार्थ सांगत असतात. या पुराणकथेच्या मागून काहीतरी वेगळा अर्थ सांगायचा असतो. त्याच्यामध्ये नेमकं प्रतीक काय वापरलं आहे ते समजून घ्यावं लागतं. त्यामुळे पुराणकथा या फक्त अद्भुतरम्य परीकथा नसतात, तर अभ्यासक त्याचा वेगवेगळ्या दृष्टीतनं विचार करतात. म्हणजे श्रुतीस्मृतीमध्ये सांगितलेली तत्त्व, उपनिषदांमध्ये सांगितलेली तत्त्व सोपी करून, सुलभ करून, रंजक पद्धतीनं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हे मुख्य म्हणजे पुराणाचं काम असतं. आता उदाहरण सांगायचं तर ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलं आहे की ईशावास्यम इदम सर्वम, म्हणजे हे सगळं जग त्या परमात्म्यानंच वेढलेलं आहे किंवा इथल्या चराचरामध्ये तेच एकमेव तत्त्व आहे. आता हे तत्त्व आहे किंवा सूत्र आहे ते अगदी छोट्या ह्याच्यामध्ये आलं श्लोकामध्ये, पण हे सूत्र सर्व अर्थानं आणि खऱ्या अर्थानं कळावं सर्वसामान्यांना यासाठी म्हणून पुराणांमध्ये काही उत्तम गोष्टी येतात. उदाहरण द्यायचं तर पुराणामध्ये आलेली प्रल्हादाची कथा. आता हिरण्यकश्यपूचा हा मुलगा दैत्याच्या घरी जन्माला आला, पण तरीही भगवत भक्त झाला आणि त्या भक्तीवरती त्याचा एवढा विश्वास होता की भगवंत खऱ्या अर्थानं चराचरामध्ये आहे याच्यावर त्याची दृढ निष्ठाच होती. आपल्याला ही कथा माहिती आहे, त्या कथेत शिरत नाही फार, पण हिरण्यकश्यपूनं मागितलेलं असतं एक वरदान. ते वरदान काय असतं की मला मृत्यूच नको आणि मला मृत्यूपासून कायम संरक्षण मिळावं. काय मागितलं होतं हिरण्यकश्यपूने? हिरण्यकश्यपू म्हणाला होता की मला देवांच्या हाती मृत्यू नको, मला माणसाच्या हातून मृत्यू नको, मला पशूच्या हातून मृत्यू नको, मला दिवसा मृत्यू नको, मला रात्री मृत्यू नको, मला घरात मृत्यू नको, मला घराबाहेर मृत्यू नको, मला जिवंत कोणाकडनं मृत्यू नको, मला निर्जीव कोणाकडनं मृत्यू नको. अशा अनेक अटी घातलेल्या होत्या आणि या अटींवर मात करत आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, प्रल्हादांनी सांगितलं माझा भगवंत चराचरामध्ये आहे. तेव्हा हिरण्यकश्यपूनं विचारलं तुझा भगवंत या खांबात आहे? प्रल्हादानं एका क्षणाचाही विलंब न करता सांगितलं होय आहे. आणि म्हणून हिरण्यकश्यपूनं लाथ मारली त्या स्तंभावरती आणि स्तंभातून नरहरी प्रकट झाला, नरसिंह प्रकट झाला. नरसिंह प्रकट झाला. आता याच्यामधली जी रूपकं आहेत ती किती सुंदर आहेत. काय सांगितलं होतं हिरण्यकश्यपूनं की मला माणसाकडनं मरण नको, मला पशूकडनं मरण नको, मला देवाकडनं मरण नको. ह्या सगळ्याचं एकत्रित रूप म्हणजे नरसिंह जन्माला आला. मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, म्हणून संध्याकाळच्या वेळेला त्याचा मृत्यू झालेला आहे. मला घरात मरण नको, मला घराबाहेर मरण नको, म्हणून उंबरठ्यावरती फाडलेलं आहे त्याचं पोट. आणि मला जिवंताकडनं मरण नको, मला निर्जीवाकडनं मरण नको, म्हणून नखांनी फाडलेलं आहे. कारण नखं ही जिवंत माणसाकडे असली तरीसुद्धा ती वस्तुतः सचेतन नसतात. म्हणजे ह्या सगळ्यातून ही पुराणकथा आपल्याला काय सांगते की माणसाने काहीही केलं, अगदी कितीही प्रयत्न केले तरी मृत्यूपासून माणूस वाचत नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग ही पुराणकथा सांगते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे भगवंत चराचरामध्ये आहे. जसं खांबातून नरसिंह प्रकट झाला तसा प्रत्येक अंशामध्ये भगवंतच आहे. आणि तिसरी गोष्ट सांगते ती म्हणजे प्रल्हादाची अतिशय दृढ अशी भक्ती.
या 3 गोष्टी या पुराण कथेतून सांगायच्या आहेत. ते तत्त्व सांगायचं आहे, पण ते तत्त्व वृक्ष पद्धतीनं न सांगता ते सहज सुलभ करून, सोप्या पद्धतीनं रंजक करून या पुराण कथातून सांगितलं जातं. गणपतीच्या कथासुद्धा अशाच रंजक आहेत आणि आपलं काम किंवा आपण त्यासाठी विचार असा करायचा आहे की नेमकं ह्या कथेतून काय सांगायचं आहे संस्कृतीला. आपण काल काही कथा पाहिल्या, त्याच्यामध्ये गणपतीच्या हत्तीचं जे मुख लागलेलं आहे त्याविषयी आपण काल विचार केला. आता थोडासा त्याचाच विचार वेगळ्या दृष्टीतनं करून बघूया. म्हणजे गणपतीला सोंड आहे, गणपतीला एकदंत आहे, म्हणजे 2 दात आहेत खरं तर, पण तो एक तुटला आहे. तो का तुटला याचा विचार करूया. त्याचे डोळे लहान आहेत, त्याचे कान सुपासारखे आहेत. हे सगळं का बरं, काय ह्याच्यातनं सुचवायचं आहे, प्रतीक कसली आहेत ही. तर मुळामध्ये गणेश हा गणपती आहे, तो नेता आहे. कुठेतरी सांगायचं आहे की नेत्याला या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. मनामध्ये विचार येतो, जर दुसऱ्या कुठल्या प्राण्याचंच शिरं लावायचं होतं तर सिंह हा राजा होता, मग त्या सिंहाचं शिरं का नाही लावलं, हत्तीचंच का लावलं. त्याचंही उत्तर हा विचार करताना आपल्याला कुठेतरी मिळतं. गणपती हा नेता आहे. नेत्याचे डोळे कसे असायला हवेत, म्हणजे दृष्टी कशी असायला हवी. तर या हत्तीचे डोळे त्याच्या एकंदर चेहऱ्याच्या मनाने विचार केला तर छोटे आहेत. या छोट्या डोळ्यातनं काय सुचवायचं आहे. नेत्याची दृष्टी ही सूक्ष्म असायला हवी, सूक्ष्म दृष्टी पाहिजे. प्रत्येक गोष्ट अत्यंत सूक्ष्मतेनं त्यानं पाहिली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अत्यंत तरल पद्धतीनं सूक्ष्मतम विचार त्यांनी करायला हवा. हेच कुठेतरी त्या हत्तीचे छोटेसे डोळे सांगतात. या हत्तीचे कान चांगले सुपासारखे आहेत. का बरं. पुन्हा एकदा गणपती हा नेता आहे. या नेत्याच्या भोवती अनेक माणसं आहेत. दररोज त्याला असंख्य माणसं भेटणार आहेत. प्रत्येकजण काही ना काहीतरी सांगणार आहे. हे सगळं आतमध्ये घेऊन जायचं नाही आहे. आपण प्रत्येक माणूस आपल्याला जेव्हा भेटतो तेव्हा तो जे काही सांगतो ते सगळं तसंच्या तसं आतमध्ये गेलं तर आपलं मनस्वास्थ्य बिघडेल. आणि नेत्याचं तर नक्कीच. आणि म्हणून नेत्याला सुपासारखे कान पाहिजेत. म्हणजे काय, सार सार को ग्रहिलही थोथा दे उडाय. जे चांगलं आहे तेवढं फक्त स्वतःपाशी ठेवावं आणि बाकीचं फोलपट जे असतात, पसारा जो असतो तो उडवून टाकावा. हे सांगण्यासाठी गणपतीचे कान सुपासारखे झालेले आहेत. पाखडणारे असावेत त्याचे कान, योग्य तेवढाच स्वीकार व्हावा. हे कुठेतरी त्याच्या त्या सुपासारख्या कानामधनं, शूर्पकर्णामधनं सुचवायचं असेल. गणपतीची सोंड हा एक म्हणजे हत्तीची सोंड हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो त्या सोंडेलाच किंवा त्या सोंडेमुळेच हत्ती, हस्ती किंवा करी हे शब्द आलेले आहेत. म्हणजे ह्या हत्तीला एक अधिक असा कर दिलेला आहे म्हणून तो करीन झाला. या हत्तीला एक अधिक असा हात दिलेला आहे म्हणून तो हस्ती झाला. आणि म्हणून ही सोंड फार महत्त्वाची. सोंड काय सुचवते तर असं म्हणतात की हत्तीची सोंड सुगावा देते किंवा हत्तीला काही गोष्टींची चाहूल जी लागते ना ती त्या सोंडेमुळे लागते. खूप लांबपर्यंतचा एक अंदाज हत्ती घेऊ शकतो ते त्या सोंडेमुळे घेऊ शकतो. आफ्रिकेच्या वाळवंटामध्ये, नामिबियामध्ये काही हत्ती असे आहेत की त्यांना सोडलं जातं आणि ते बरोबर पाण्याचा अंदाज घेत घेत त्या दिशेनं जातात. आणि जिथे पाणी आहे तिथे हत्ती पायानं ती जमीन उकरायला लागतात. तेव्हा लोकांना कळतं की इथे पाणी आहे. म्हणजे सुगावा घेणं, चाहूल घेणं, भविष्याचा विचार करणं हे कुठेतरी ती सोंड सुचवते. नेत्यानं कायम भविष्याचा विचार करायलाच हवा. फक्त 5 वर्षांनी पुढे काय घडणार आहे असं नाही, तर एकंदरीत हे सगळं कुठे जाणार आहे, समाज कुठल्या दिशेला चालला आहे, तो कुठे जायला हवा याचा विचार नेत्यांनी करायचा आहे. त्यामुळे ही भविष्याची दृष्टी नेत्याकडे असली पाहिजे हे कुठेतरी ही सोंड सुचवते. आणि हत्तीच्या सोंडेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. हत्तीची सोंड बारीकशी सुईसुद्धा उचलू शकते आणि तीच हत्तीची सोंड मोठा ओंडकासुद्धा उचलू शकते. म्हणजे एकच सोंड छोटीशी वस्तू, अगदी सूक्ष्मातली सूक्ष्म वस्तूसुद्धा ग्रहण करू शकते आणि मोठ्यातलं मोठा ओंडकासुद्धा उचलू शकते. नेत्याला ह्या दोन्हीही गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून नेत्याला ते खास करून सांगितलं आहे की अतिशय लहान आणि अतिशय मोठं यातला विवेक नेत्यांनी सांभाळला पाहिजे, यातला तोल नेत्यांनी सांभाळला पाहिजे. हे कुठेतरी गणपतीची ती शुंडा जी आलेली आहे ती सांगते.
एक 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 विचार जेव्हा असा ह्या सगळ्या त्याच्या अवयवांचा आपण करत जातो, तेव्हा त्या गणपतीला हत्तीचं शिर देणाऱ्या आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान वाटायला लागतो की हे दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याचं सुद्धा लावून चाललं असतं. पण तसं झालं नाही, तसं केलं नाही, कारण तो गणपती आहे, तो नेता आहे, हे विशेषत्वानं अधोरेखित केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी या नेतेपणाला पूरक अशा गोष्टी आहेत आणि म्हणून त्याचा विचार जेव्हा आपण गणपतीच्या कथा वाचतो तेव्हा कथेतला आनंद घ्यावा, पण ती कथा झाल्यानंतर काही वेळाने का होईना पण या गोष्टींचा विचारसुद्धा आपण करायला हवा. तर खऱ्या अर्थानं त्याचं गणपती असणं आपल्याला खऱ्या अर्थानं समजू शकेल. त्याच्या एकदंताविषयी पण बोलायचं आहे. हा एकदंत का राहिला आणि एक दंत त्याचा अर्धा तुटला, हा का तुटला, याच्या असंख्य कथा येतात. त्या कथा आपण पुढच्या भागामध्ये बघूया. पण मुळात जो राहिलेला एकदंत आहे त्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान सांगितलं आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातच जी होते ना ती पहिल्यांदा आत्मरूपाला वंदन करून झाली आणि दुसऱ्या ओवीपासून जी सगळं वर्णन आहे ते वाङ्मय गणेशाचं आहे. त्याच्यामध्ये वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज गणपतीच्या एका दाताविषयी बोलतात, जो एक शिल्लक राहिलेला मोठा दात आहे त्याच्याविषयी बोलतात आणि ते म्हणतात की हा शुभ्र वर्णाचा जो दंतू आहे तो काय दाखवतो, तो समानता दाखवतो, समरसता दाखवतो. म्हणजे न्यूटनचं कलर व्हील असतं ते आपण जोरात फिरवलं, त्याच्यात बरेच रंगाचे पट्टे ओढलेले असतात, पण ते जेव्हा आपण जोरात फिरवतो ना तेव्हा फक्त एकच रंग दिसतो, तो असतो पांढरा रंग. आणि म्हणून पांढरा रंग हा समानतेचा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या गणपतीचा जो दात आहे तो इतका पांढरा शुभ्र आहे, तो कुठेतरी समानता दाखवतोय, सामरस्य दाखवतोय, सर्वसमावेशकता दाखवतोय. ज्ञानोबांनी सांगावं आणि आपल्याला वेगळी दृष्टी मिळावी, हे खरोखरच किती आनंदाची गोष्ट आहे की त्या दाताकडे नेमकं काय पद्धतीनं पाहावं हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. आणि त्याचा जो तुटलेला दात आहे त्याच्या ज्या वेगवेगळ्या कथा आल्यात त्याच्याविषयी पुढच्या भागामध्ये. आत्ता मात्र इथेच थांबूया. नमस्कार.